आमचे बंधू सोनू देखील इन ॲक्शन आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. केंद्रीय मध्य चषकामध्ये जरूर त्यांचं खूप मोठं योगदान असतं. सचिन दादा असतील, परेश असतील, सोनू असतील. ड्राईव्ह केलेला फटका, चांगली फिल्डिंग. मनेरा इनफिल्डच्या आतमध्येच आहे. धाव मिळणार. सुजित नाईक सोबत आलेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश पुढचा बॉल बाकूला जाऊन कट केलेला आहे. फटका पुन्हा हवेत. दोन फिल्डर चेंडूचा पाठलाग करतील. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. आरामात खेळाडू आपण काळजी घ्या स्वतःची प्लीज. धावा मिळतील 4. सुजित नाईकनं चौकारनं सुरुवात केली. ऑन साइडला फटका. सोनू तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. स्क्वेअर लेग मध्ये धाव एकच मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 5. सोनू व भरोसा आहे अंजूर टीमचा म्हणून त्याला इनफिल्डच्या बाहेर स्क्वेअर लेगला ठेवलेला आहे. सचिन दादा आतमध्येच थांबलाय. इनफिल्डच्या आतमध्येच ते आहेत. शॉट मिड विकेट मध्ये. पुढील चेंडू जयेश डाकी. फुल टॉस होता. समोर ड्राईव्ह केलेले मनेराची चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट हवे. वेगानं एक धाव कंप्लीट झालेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने झाली पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या 6 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास रोहिदासजी म्हात्रे, रोहिदास शेटनं आपला एटीएम खुला केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रोहिदासजी म्हात्रे बॅक टू बॅक 3 सिक्सर. सात धावा स्कोरबोर्ड वरती. कमी केली गती. जेलची शक्यता. मडवीनं काय केलेलं आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओ माय गॉड. सोपा झेल ड्रॉप झालेला आहे. पुन्हा मिळते रोहितला संधी. बघतो आपण पहिलं षटक इकडे फिनिश झालेलं आहे. आणि पहिल्या वर्षाखेरीस एकूण धावा फलकावरती 7 धावा आहेत. वीर बजरंग कारिवली संघ बॅटिंग करत असताना या स्पर्धेचे आमचे बघा प्रमुख आयोजक आहेत राजा गुलवी सोबत सगळी त्यांची टीम. राजा गुलवी, शुभम गुलवी, प्रतीक गुलवी, हर्ष गुलवी, दिनेश भोईर, सचिन गुलवी, नयन गुलवी, शिवम गुलवी, जयदीप गुलवी, निखिल गुलवी, जय गुलवी आणि नितीन गुलवी. गुलवी ब्रदर्स सगळ्यांचा हा मेगा इव्हेंट गंगामाता चषक 2025 आणि ग्रामस्थ मंडळ आमचे निंबवलीचा आणि पंचकुशीतील सगळेच आमचे ग्रामस्थ, गोरसे असेल, बिनार असेल, या सगळ्यांचं योगदान या काही टुर्नामेंट करता सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. साहिल मनेरा आलेत बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये 7 धावा आहेत वीर बजरंग कारिवलीच्या. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस सुजित नाईक आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील. रोहिदास शेठ म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिके सुजितसाठी. जेलची शक्यता. परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट खेळाडू बाद. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सुजित नाईक परतलाय. जतीन आला नवीन बॅटर मैदानामध्ये इनअप नंबर 3 वरती. रोहिदास शेठ म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आहे. 3 बॉल 3 सिक्सर मारला. जतीनसाठी 1000चं बक्षीस. एटीएम त्यांचं खुलं झालेलं आहे. त्यांना पारितोषिक लावलेलं आपल्या खेळाडूंसाठी. धाव आहेत 7. साहिल
कमी केली गती, विकेटची शक्यता, मडवी पोहोचला होता जरूर. ही देखील झेल महत्वाची होती. जतीनची विकेट गोल्डन विकेट होऊ शकली असती या मॅचची. इनफॉर्म बॅटर, मग तो परेशनं प्रयत्न केले चेंडूपर्यंत पोहोचण्याचे. झेल झाला ड्रॉप. धाव मिळते 1. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 8 वरती स्कोर बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना साईल, झेलची संधी, विकेट मिळेल. इकडे बघतो आपण विकेट मिळाली नाहीये. मगाशी जतीनची मात्र रोहितची विकेट मिळालेली आहे. दुसरा धक्का लागत असताना वीर बजरंग क्रिकेट संघ कार्यालय टीमला खेळाडू बाद. दुसरी विकेट मिळते स्वस्त्यामध्ये. रोहित नाईकची देखील, दोन्ही नाईक मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर अजय म्हात्रे चांगली बॉलिंग करत असताना साईला षटकामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग होती. फुल टॉस आहे, व्ही शेप मध्ये फटका, सँड अँड डिलिव्हर, रन्स इकडनं चांगल्या मध्ये सिक्सर. रोहिदास शेठ म्हात्रे रुद्रा बैलाचे मालक आहेत, भूत्या बैलाचे मालक आहेत ते, माफ करा. आणि त्यांच्याकडनं पारितोषिक आहे 3 बॉल 3 सिक्सरला 1000 रुपयाचं. नेक्स्ट बॉल, अजून एक फटका, बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक आक्रमण सुरू झालेलं आहे. 1 more 6. थँक्यू डीजे. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. अजून एक सिक्स येतो आमचे रोहिदास शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जाईल बॅटरसाठी. धावा आहेत 20. अजय म्हात्रेनं हल्ला बॉल केलेला आहे. साईल ऑन साइडला फटका, स्रोत विकेट खेळलेत. स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग दावीकडनं एक सिंगल मिल. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस वीर बजरंग कार्लोची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती धाव आहेत 22. आमचे सन्माननीय विनोददादा गुलवे यांचा आपण सन्मान सत्कार करतो. राजा गुलवे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करायचे. विशेष सन्मान आपण करतोय आपली प्रमुख उपस्थिती या स्पर्धेकरिता, आणि आपला हा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. आपलं मनापासून आभार, आपण उपस्थित राहिलात. आपला हा सन्मान मयूर
कमी केली गती, फटका यावेचा चांगला आहे, सोनूला बीट करत चेंडू बरोबर आमचे व्हीआयपी डायस वरती सिक्सर. थँक्यू. रोहिदास मात्रे यांच्याकडनं पारितोषिक 3 चौकार बॅक टू बॅक 500 रुपये आणि 3 बॉल 3 सिक्सर 1000 रुपये. सत्तावीस धावा. अजून एक खराब चेंडू, सोनू तिकडे उपस्थित आहेत, आता चूक होणार नाही फलंदाज बाद. थँक्यू डीजे. लैलेश शर्यत नवीन बॅटर क्रमांक 5 वरती नंबर 5. रनसेट 27. 2 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 ओव्हरचा हा देखील विद्यमान सामना आपण पाहतोय. आवाज बिनार रेडी आहे लास्ट मॅच साठी. कुठला संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी येईल त्याकरिता महत्वपूर्ण मॅच. कमी केली गती, पुन्हा मिसामिंग आहे, डाऊन द बॉल फिल्डर कडनं चूक झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आतापर्यंत दुसरी ही संधी झेलची दुसरी की तिसरी असावी ड्रॉप केलेली आहे सिद्धिविनायक अंजूरनं. सुकेजी टाकी निलेशजी पाटील यांचा हा संघ सातत्यानं खेळत असतो. खराब चेंडू, तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल सिक्सर. थँक्यू डीजे. अंपायर कॉल नाही, बॅटर कॉल आहे. DRA ची मागणी बघूया आपण. फेअर हा चेंडू. आनंद घ्या मॅचचा दादा. संघाची धावसंख्या 34 झालेली आहे. 34 धावा धावा बलकावरती. जतीन पाटीलच्या बॅटमधून पहिला सिक्सर, त्याचा देखील जेल ड्रॉप झाला होता. षटकातील पुढील चेंडू कमी केली गेली ऑन साइडला. पूलचा फटका. डीप मध्ये 2 फिल्डर पोहोचले, चांगले फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. 35 धावा आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. स्कोर 35. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही असताना डॉट बॉल. षटक संपले 3. रनसेट 35. विकेट गेलेला 3. बॅटिंग करतो वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली.
35च धावा आहेत. पहिल्या बॉलवरती सिक्सर, सेकंड बॉलवरती विकेट, थर्ड बॉलवरती एक धाव, चौथ्या बॉलवरती सिक्सर, पाचव्या चेंडूवरती एक धाव, सहावा बॉल डॉट. धावा आल्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 7, दुसऱ्या ओव्हरच्या नंतर अखेरीस धावा होत्या 21 आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत 35. अंशलेत बॉलिंग मार्कवरती पुन्हा विकेटची संधी. चेंडू उंच आहे, झेलच्या खाली फिल्डर आहेत. झालेली चूक, विकेट मिळू शकेल मात्र ते देखील होणार नाहीये. 2 धावा मिळतील. जतीनला पुन्हा संधी मिळालेली आहे. या टी ओव्हर मध्ये चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला बॉलरचा. एवढं इझी नसतं. चेंडू जेव्हा बघतो आपण हवेमध्ये चेंडू गुरंगळत असतो आणि तो भोवऱ्यासारखा फिरत खाली येत असतो. त्याला जज करणं, त्याला जजमेंट करणं एवढं इझी सोपं नाहीये. आज मला रिप्ले पाहायला मिळेल. उंच भरपूर होता चेंडू, आकाशामधून भोवऱ्यासारखा गोल फिरत चेंडू खाली आला होता. जजमेंट फायनली चांगलं होतं बॉलरचं मात्र चेंडू ड्रॉप झाला त्यांच्या हातामधून. वेगवान चेंडू, प्रचंड वेगाने चेंडू पाहायला ब्रज झाला असावा. बघूया एक्झॅक्ट काय अंपायर देखील ते सांगतायत. मग अंपायरचा कॉल महत्वाचा आहे. अंपायरनं जर सांगितलं व्हाईट बॉल तर व्हाईट बॉल ते महत्वाचं असेल. तर पाला ब्रज झाला असं म्हणणं आहे अंजूर संघाचा. ठीक आहे, मग लागल्या बॉल. आम्ही तुमचीच बघितलं. एक मिनिट थांबायचं. चला, चेंडू जरूर शूजला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. हरकत नाही. चला आपण मॅच ऑन करू. टेलिकास्ट दर्जेदार आहे आमचे स्वतः या वेबसाईटच्या वाहिनीचे एसकेचे सर्व शंकरदादा गुलवी आमच्या सोबत जॉईंट आहेत. बॅक टू द बॉलर. चांगला फटका विषय मध्ये, चांगली फिल्डिंग अपेक्षा होती. सेकंडचा कॉल असेल. 2 धावा मिळतील. मिळाला 2 धावा. आमचे रोहिदास शेठ मात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास 1500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. रन्स 39. हेलिकॉप्टर शॉट जतीनचा जबरदस्त सिक्सर आलाय. थँक्यू डीजे. जबरदस्त होता शॉट, खोदून काढला फटका. हेलिकॉप्टर शॉट जतीन पाटीलचा. इंडिव्हिज्युअल त्याच्या 18 धावा 7 बॉल मध्ये. संघाची धावसंख्या 45 झालेल्या आहेत. अजून 2 चेंडू निर्णायक शिल्लक आहेत या पहिल्या डावाचे. नेक्स्ट बॉल.
अजून एक फटका हवेत. आता मिस टायमिंग आहे. तिसऱ्यांदा संधी. तिसऱ्यांदा इकडनं झेल पकडला जाणार नाहीये. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 47 धावा. 3 विकेट. लास्ट बॉल अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल. हा देखील फुल टॉस ऑन साइडला खेळ आहे. सोनूची चांगली फिल्डिंग. चेंडू ग्राउंडच्या आतमध्येच आहे. 2 धावा झाले. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. रनआउटची संधी इकडे देखील मिस केलेली आहे. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एकूण धावा झालेल्या बघतो आपण 50 पूर्ण झालेल्या आहेत. अंपायर्स अंपायर कॉल चेक करूया. चला फेर या चेंडू. एकूण रन झालेला आहे 3-4 ओव्हरचा खेळ संपला. 50 झालेले 51चं टार्गेट आहे सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूरला मॅच मध्ये विजयाकरिता.
फटका चांगला आहे, सुरुवात चांगली झालेली या मॅच मध्ये पाहतो आपण. यस डीजे थँक्यू डीजे. सुंदर असं टेलिकास्ट बघा तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू झालेले एसकेचं दर्शनदार टेलिकास्ट. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. संदेश जे आमच्या सोबत जॉईंट आहेत, ऑफिशियल स्कोरर आहेत, युवराज खेने जे बावाल्याचे संघाची धावसंख्या 4. सुरुवात दमदार केलेली आहे सिद्धिविनायक अंजुर्णा. चांगला क्रिकेट यावेळेचा हा चेंडू आपण बघतोय, जरूर सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता. प्रभू डाकीच्या बॅटमधून त्याच्यानंतर विकेट टू विकेट बॉलिंग लैलेश आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. सुंदर बॉलिंग तो करतोय, चांगलं व्हेरिएशन आहे, चांगला टप्पा. पाबपलेचं पहिलं षटक 51चं चेस आहे मॅच मध्ये. पुन्हा गती कमी, चांगला चेंडू फिंगर रोल करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग. पहिला बॉल 4, सेकंड डॉट, थर्ड डॉट, फोर्थ डॉट, आतापर्यंत 3 चेंडू डॉट दिलेत. पहिला चौकार, त्याच्यानंतर दुसरा डॉट, तिसरा आणि चौथा देखील डॉट आलेला. चांगली वापसी केलेली आहे या षटकामध्ये बॉलर लैलेशनं. समोर विशेप मध्ये फटका चांगला आहे, फ्लॅटेड शॉट, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. कार्बन कमाल कॅच, फलंदाज बाद. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुंदर फिल्डिंग देखील पाहायला मिळाली डीप मध्ये. चिराग मनेरा इनअप नंबर 3 वन डाऊनला तो आला मैदानामध्ये. पहिल्या देखील मॅच मध्ये चांगले बॅटिंग त्यांनी केली होती. लेफ्टी बॅटर आहेत, एक वेगळा टास्क त्यांचा. साकिंग इन लाईट, षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर. फुल टॉस आहे, टर्न केलाय, फिल्डरला बीट करत चेंडू चाललेला वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण धावा आहे. धावफलकावरती 8. या मॅच मध्ये 51चं चेस आहे.
लास्ट बॉल वरती चौकार जरूर आलाय चिरागच्या बॅट मधून. सचिनला पहिल्या षटकामध्ये सॅक नव्हतीच, तो आता आपल्याला सॅकिंग एंडला पाहायला मिळेल. यश पात्रे बॉलिंग मार्क वरती 18 चेंडू शिल्लक 43 धावा या मॅच मध्ये कदाचित 43 18 बॉल मध्ये. सोपं नाहीये म्हणजे एवढंही अवघड नाहीये. क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट आहे. 50+ धावा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण 60-70 देखील 60+ बघितल्यात आजच्याच दिवसामध्ये. 60 बघितलेल्या 2 मॅच मध्ये झाल्या होत्या. आवाज बिनार केल्या होत्या. कालिकामध्ये क्रिकेट संघ वडगन देखील केल्या होत्या. यश बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये ओ द विकेट. सचिन साठी समोर फोर्सिंग शॉट आहे. डीप मध्ये स्क्रीन समोर प्रोटेक्शन आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. बाउंड्री रायडर्स. धाव मात्र मी ते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले कोण 9 आकड्यावरती. पुढील चेंडू प्लेड ऑन. महत्वपूर्ण विकेट फलंदाज बाद. यश पात्रने घेतलेली विकेट. सोनू राखी. नवीन बॅटर. सोनूच्या बॅटमधून पहिलाच बॉल आणि पहिला बॉल पासून आक्रमणाला सुरुवात झाली होती. तिकडे डीप मध्ये होते फिल्डर. मी ते विकेट. खेळाडू बाद. तर या बॉलवर विकेट त्यांचे नक्कीच रोहिदास मात्रे यांच्या माध्यमातून बॉलरसाठी 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हॅट्रिक बॉलर्स आहे. नवीन बॅटरला मैदानामध्ये लेफ्टी बॅटर जयेश टाकी इन अप नंबर 5. यश बॅक टू द बॉलर. समोर खेळदा फटका. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 10 आकड्यावरती. 51चं टार्गेट. चेस मोठी या मॅच मध्ये. 14 चेंडू शिल्लक 41 धावा मॅच मध्ये अजूनही बनवायच्या आहेत सिद्धीने कंजूर संघाला विजयाकरिता. खराब चेंडू. अर्धा विकेट वरती ऑन साइड ला फटका खेळले. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. धाव मात्र एक सिंगल असमेल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा असताना बॉलर करीता एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. बघतो आपण 11 वरती स्कोर बोर्ड आहे. अजून या मॅच मध्ये 40 करायचे आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. यश पुढचा बॉल घेऊन तयार. कमी केली गती. त्याचा फायदा होत असताना जरूर यशला
2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर अखेरीस सिद्धिविनायक अंजूर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा झालेल्या, 3 विकेट गेलेल्या आहेत. 12 चेंडू शिल्लक, 40 धावेची गरज आहे मॅच मध्ये अजूनही विजयाकरिता. 12-40 इक्वेशन. व्हाईट बॉल नाही पण बघतो आपण सुरुवात झालेल्या षटकाची. 12 मध्ये 40 करायचे असताना पहिला चेंडू आला बघतो आपण व्हाईट. 12 चेंडू अजून शिल्लक, 39 धावा मॅच मध्ये करायचे. जतीन पाटीलचा षटक. तिसरा ओव्हर विकेट ना. हा देखील चेंडू बघितला जाऊ दिलाय. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा विकेट अजून एक मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 13 वरती. 38 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. चेंडू शिल्लक 12 रन्स करायचे 38. हा षटक मोठा हवा आहे. 15 पेक्षा जास्त धावा षटकामध्ये बनवणं गरजेचं असेल तर आपल्याला मॅच शेवटमध्ये जरूर चांगली पाहायला मिळेल. जतीन पाटील समोरच्या दिशेने फटका खोदून काढला. अक्षरशः चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल असमेल. सिंगल डबलने तर सामना जिंकता येणार नाहीये. मोठे फटके आवश्यक आहेत, गरजेचे आहेत. रन झालेले आहेत 14-14. 3 विकेट गेलेल्या आहेत. जतीनचे प्रयत्न सुरू आहेत इकडनं. अजून 1 ते 2 विकेट घेतले. जास्त दबाव येऊ शकेल अंजूर टीम वरती. 1 ते 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. फिल्डिंग मध्ये चेंजेस. ऑन साइड, मिड विकेट, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. फुल टॉस त्याचा देखील जास्त काय फायदा घेता येणार. बॅटरला थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा पुन्हा कॉल आहे. तद्वर 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोरबोर्ड 16 वरती धावफलक आहे. 16 धावा धावफलकावरती 35 अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 रन्स करायचे 35. दूर आहे अजून मॅच. आजचा दुसरा दिवस संपन्न होतोय. वेगवान चेंडू. विकेट कीपर देखील बीट, बॅटर देखील बीट. रनआउटची संधी. विकेट मिळू शकेल. चूक झालेली जतीनकडनं. तोपर्यंत एक धाव मिळते. ऑन साइडला फटका खेळत. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. सिंगल डबल न तर मॅच जिंकता येणार नाहीये सिद्धिविनायक अंजूर संघाला. रन्स या मॅच मध्ये बघतो आपण अजूनही 33 धावा मागे. 33 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता बनवायचे. चेंडू फक्त 8च शिल्लक आहेत. रनरेट वाढत चाललेला आहे. आवश्यक जो आहे तो येत नाही. चांगला चेंडू, चांगला चेंडू. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सात चेंडू आता 33ची गरज. हा खराब आहे चेंडू. त्याच्यावरती फटका देखील चांगला आलाय.
महत्वपूर्ण क्षणाला मोठा फटका सिक्सर. थँक्यू डीजे. चेक करायचंय बॅटर कॉल. येस, जाऊया आपण टीव्ही अंपायर कडे. लीगल आहे चेंडू. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये विजयाकरिता करायचे 27. 5 सिक्सर मारायचे. सुजित नाईक. चला, आवाज बिनारचे कॅप्टन किरण, आपण येऊन थांबायचं लगेचच प्लीज. नेक्स्ट मॅच पण लगेचच विजय टीम सोबत आपल्याला पुढचा सामना खेळायचा आहे. बिनार, आपण रेडी व्हा. फटका चांगला ऑन ड्रायचा. इकडनं धाव मात्र एक सिंगलच मिळणार आहे. पंचवीस धावा कधी सुरुवात चांगली झाली. बाउंड्रीनं सुरुवात केली होती. बघतो आपण डाकीनं पहिलाच बॉल मध्ये, त्याच्यानंतरचा कमबॅक आपण बघितला. रिलेशन बॅक टू बॅक 3 बॉल डॉट टाकले. त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर जो कमबॅक राहिला या मॅच मध्ये तो शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवलीचा सुजित नाईक. खराब आहे चेंडू. व्हाईट बॉल. आता लेन चांगले. डॉट बॉल. चार चेंडू शिल्लक आहेत. 25 धावेची गरज आहे. यावेळेचा फुल टॉस जरूर आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. सिक्सर आलाय. यस डीजे. तीन चेंडू शिल्लक आहेत. 19 धावेची गरज आहे. आवाज बिनाशे कॅप्टन, आपण चला प्लीज या. किरण भाऊ, वेळ घेऊ नका. आपण त्वरित पोहोचायचं टॉस करिता. वेळ कमी आपल्याकडं. 3 सिक्सर 18 होतील. एखादा खराब चेंडू हवे. 6 देखील फटका हवे जरूर खेळलेत. फिल्डर दूर थांबलेत. चेंडू चेसून फेक करे दाबीकडनं मी एक सिंगल. आता औपचारिकता जरूर बाकी या मॅच मध्ये. चला, आवाज बिनारचा कॅप्टन देखील इकडे पोहोचलेले आहेत. आपण लगेचच विनिंग टीम सोबत टॉस का बॉस मध्ये टॉस करू. काल शाहीस खारभाऊ संघ क्वालिफाय झालेला सुपर 3 मध्ये आज कुठला संघ असणार आहे या मॅचचा विजेता आवाज बिनार सोबत खेळ. समोर हा फटका ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका. रन्स देखील चांगला मिळतील. 4. अजून एक फटका. चांगला खेळ आहे. 4 इकडनं मिळतील सचिनला. मात्र सामना जिंकला वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली टीम. अभिनंदन वीर बजरंग क्रिकेट संघ कारिवली. हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला न्यूज बघतो आपण सिद्धिविनायक क्रिकेट संघांच्या टीमचा. हार्ड लक आणि टफ लक. या मॅचचा मला मॅच खेळाडू जतीन पाटील. या मॅचचा मन ऑफ द मॅच. 23 धावांची इनिंग खेळली आपल्या टीम करिता. तो जतीन या मॅचचा मन ऑफ द मॅच आहे.
आपण लगेच टॉस करू आणि आजचा आमचा